राष्ट्रहिताची खरी जबाबदारी म्हणजे ही युवा पिढी. युवा पिढीला भेडसावणारे अनेक प्रश्न आजकाल समोर येत आहेत. मग त्यामध्ये महिला सुरक्षा असतील, शिक्षण असेल किंवा इतर प्रश्न, हे सगळे प्रश्न आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. सकाळ सामानी येन प्रस्तुत अपेक्षा तरुणाईच्या वी आर द वोटर्स या कार्यक्रमातून माझ्यासोबत आत्ता हा सगळा जनसमुदाय जर तुम्ही पाहिलात, तीच युवा पिढी आहे जी काही फर्स्ट टाईम वोटर्स आहेत, जे अनेक वेळा मतदान करून झालेले आहेत. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरा लोकप्रतिनिधी कसा हवा हे जाणून घेण्यासाठी आपण जर पाहिलं, ही सगळे युवा चेहरे आत्ता माझ्या समोर आहेत आणि यातले काही जण तर अक्षरशः फर्स्ट टाईम वोटर्स आहेत. त्यांच्यापासून सुरुवात करणार आहोत. काय नाव आहे तू? कृष्णा. बरं, कुठून आलायस तू? शिरूर. बरं, कशी प्रोसेस केलीस? पहिल्यांदा वोटिंग करतोयस, भावना काय? तर प्रोसेस अशी आहे की शासनाने जर आपलं वय 17 वर्ष कंप्लीट झालं असेल तरच आपण फॉर्म भरू शकतो, आणि जेव्हा आपलं वय 18 कंप्लीट होतं त्यानंतर आपला फॉर्म प्रोसेसमध्ये येतो आणि त्यानंतर आपल्याला वोटिंग कार्ड भेटतं. आणि आता शासनाने काय केले, प्रत्येक वर्षात 4 तारखे असतात. म्हणजे 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 सप्टेंबर आणि 1 डिसेंबर या तारखेला ज्या मुलांचं 18 वर्ष वय कंप्लीट होते त्यांचे फॉर्म प्रोसेसमध्ये होतात आणि त्यांना वोटिंग कार्ड भेटून जातं. आणि एक्साइटमेंट कशी आहे? पण एक्साइटमेंट म्हणजे एवढ्या लहानपणापासून आईवडिलांना वोटिंग करताना बघितले, ते काय करतायत, त्यांच्या चर्चा ज्या होतात त्यांच्यातून नेहमी आपल्याला प्रश्न पडायचा की आपण पण वोट करणार आहेत. आणि आपल्यावर जे राज्य करतायत म्हणजे ते आपले लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे राजे आपण आहेत, पण ते आपल्यावर राज्य करतात. आपण त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, याच्यासाठी आपण वोट केले पाहिजे. म्हणजे जागा दाखवून देण्यासाठी पहिल्यांदा वोट करणार आहेस. तुझं नाव काय? कुठून आलायस? ही सगळी जेव्हा प्रोसेस होत होती तेव्हा मनात काय सुरू होतं? म्हणजे पहिल्यांदा वोटिंग करायला आता जाणार आहेस, एक उत्साह असेल. उत्साहीच होतो, कारण की आता एवढं वर्षापासून आईवडिलांसोबत आपण जात असतो लहान मुलं म्हणून वोटिंग करायला. ते जाते तिथं हे करतात, विचार येतो की आपण आपलं लोकप्रतिनिधी हे करतो, म्हणजे आपल्या हिशोबाने आपण जे वोट करणार, लोक जे करणार त्या हिशोबाने आपला प्रतिनिधी आपलं हे होतो. तू कुठनं आलायस? मी तालुका पुरंदर. पण माझं वोट नाही नाहीये. मग नाही करायचं यावेळेस? म्हणजे वोटिंग कार्डच नाही काढलं. पुढच्या वेळेस नक्की काढ. हो, नक्की. आपण असे बघू शकतो की सगळे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत. वोटिंग केलं आहे मागच्या वेळेस? फर्स्ट टाइम वोटर आहे. बरं, कसं काय काय प्रोसेस तुला आता सगळ्यांनी सांगितली, एक मनात एक्साइटमेंट असेल ना काहीतरी? म्हणजे जास्त माहिती नाही त्याबद्दल, पण करायचंय. तुम्ही सध्या राज्यातली स्थिती बघताय, वुमेन सिक्युरिटी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण आत्ता जर पाहिलात तर एक खरी जबाबदारी या सगळ्या रूलर्सवर आहे असं वाटतं. काय काय केलं पाहिजे? म्हणजे बेसिकली आता तू पुण्यात राहतेस, कुठल्या अशा समस्या आहेत की जे एक मुलगी म्हणून तुला समजतं? सेफ्टी वाढवली पाहिजे मुलींसाठी, अजून रूल्स बनवले, स्ट्रिक्टली केले पाहिजे. तुला काय वाटतं? मला असं वाटतं की जर काही गुन्हा होत आहे तर त्यांनी इमिडिएट आणि स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे, लेजिट ॲक्शन लवकर घेतली पाहिजे. आपण बघतो की खूप लेट ॲक्शन घेतली जाते, कधी कधी तर अनसॉल्व्ड केसेस पण आहेत. सो त्यांनी त्या कंप्लीट केल्या पाहिजे आणि अजून रूल्स रेग्युलेशन त्यांनी आणले पाहिजे. माझं नाव कुणाल हंडे आणि मला एका विषयावर बोलायचं आहे. मधल्या काळामध्ये राजकारणात खूप अस्थिरता पाहिली गेली, माझा विश्वास सरकारवर कमी झाला आहे. पण मी ही अपेक्षा होती की येणारं सरकार हे स्थिर असावं. आणि मधल्या काळात खूप साऱ्या योजना राबवल्या गेल्या आहे, जे माझ्यापर्यंत वाटतंय ते फक्त मतदारांच्या मत घेण्यापुरते, जे 8-10 महिने चालतील आणि मग बंद करतील. इथं आधी चिक्कार पैसा वेस्ट होतोय. मी खरं बोलते, हे माझं काय म्हणते स्थिरपेक्षा एक ब्रूट लॉयल ओपिनियन. आणि सो तेच पैसा आपण दुसरं शिक्षण म्हणा किंवा शिक्षण, ॲग्रिकल्चर, विमेन सेफ्टी, डेव्हलपमेंट हे या विषयावर मी केलं तर नक्की चांगलं होईल. येणाऱ्या इलेक्शनचे डेव्हलपमेंट फक्त येणारे 5 वर्ष विचार करून नाही, येणाऱ्या 20 वर्षाचा विचार करायला पाहिजे. कारण हा जो मनी वेस्ट होतोय 8-10 महिने स्कीममधून, फक्त मतं गोळा करताय, त्याचा काही फायदा होणार नाहीये. बरं, मग तू कुठनं आलायस? तुझं वोटिंग आहे का? वोटिंग आहे तुझं. बरं, मग आता तू जी स्थिती पाहिलीस, तुला असं वाटतंय की हे सगळं वेस्ट ऑफ मनीचं चाललंय? हे फक्त निवडणुकीपुरतं लोकांना खुश करून मतं घेण्यापुरतं आहे. येणारं सरकार फक्त म्हणेल आम्ही पैसे देतो की कोणत्याही अशी योजना, मी कोणत्याही योजना नाव घेत नाहीये त्याकरता. पण मग कुठले प्रश्न आहेत जे आता समोर आहेत एक तरुण म्हणून? की जे तुम्ही जे योजना राबवताय कोणत्याही, ज्याच्यामुळे पैसे वाटप म्हणा किंवा कोणतेही स्कीम देत आहे, त्यांनी सरकारची तिजोरी ते परवडतंय का? कारण आपले सरकारचे जेवढे पण हे नवीन डेव्हलपमेंट होत आहे ते सगळे लोन बेसिस होत आहे. त्याची पेमेंट ऑलरेडी स्थगित आहे. आणि ते पेमेंट न करता तुम्ही इकडे पैसे वाटप किंवा अशी कोणती योजना करताय, त्याची तुम्ही रेव्हेन्यू आणता कुठून आहे? डेव्हलपमेंटला आधीच पैसा नाही, तुम्ही वाटायचा विषय करताय, ही कोणती आहे? तुझं म्हणणं आहे की कुठल्या तरी एक स्थिर स्टेबिलिटी पाहिजे. हां, आणि जे विरोधी पक्ष कोणता असं लूज नाही पाहिजे, असं स्ट्रॉंग भक्कम की सरकार जाप उचलेल.
की तुम्ही करताय नक्की कशा बेसिसवर करताय. रेग्युलरली फॉलो करतोस पॉलिटिक्स? काइंड ऑफ. खूप छान प्रश्न बोललास. कुठून आलायस तू मित्रा? मी आत्ता इथं शिक्षणासाठी पुण्यात असतो, पण तसं मी नगरचा आहे, राहुरी तालुक्यात येतो. काय स्थिती वाटते राज्यात? राज्याची एकंदर स्थिती पाहिली तर असं वाटतं की हे ज्यावेळेस निवडणुका चालू असतात त्यावेळेस हे ज्या तत्वांवर मतं मागायला येतात, जे काही पक्ष असतात किंवा जे काही संघटना असतात, ज्या तत्वावर येतात ते पुढल्या 5 वर्षात ते स्वतः अंगीकारत नाही. म्हणजे काही आता आपण ठराविक असे जे पक्ष पाहिले की जे एका वेगळ्या विचारसरणीला घेऊन गेले, म्हणजे जे ज्याच्यासाठी पक्ष त्यांनी स्थापन केला, जे काही घराणेशाहीचं राजकारण आपल्याकडे खूप फेमस आहे. तर घराणेशाहीच्या राजकारणात तुम्ही ज्याच्यावर तुमच्या पूर्वजांनी जो पक्ष तुम्ही स्थापन केला, ज्या विचारांसाठी स्थापन केला, तो त्याचा शेवट कुठेतरी भरकटतो किंवा वेगळ्या ठिकाणी जातो स्वतःच्या लालसेपोटी, किंवा माझ्या मुलाला मंत्रिपद भेटल या लालसेपोटी दुसऱ्याच्या दरवाजे ठोठवणं. हे प्रश्न कुठले? तरुणांचे प्रश्न कुठले? तरुणांचे प्रश्न हेच आहे की तुम्ही ज्या ह्याच्या मुद्द्यावर आमच्याकडे येत आहे की आम्ही आता तुम्हाला समजतो की हां चला आता एक विशिष्ट तुम्ही ह्या तत्वांवर आमच्याकडे येत आहे की वोट देऊ, की तुम्हाला मुलांचे शिक्षण असतील, वृद्धांसाठीच्या जे काही असतील. आता तुम्ही दादा बोलला आता तो तसा की आता तुम्ही ज्या योजना आणता पण त्या पूर्व चालत नाही, त्या काहीतरी प्रलोभनं देण्यासारखे किंवा कुठंतरी मतदारांना खुश करण्यासाठी त्या काही कालावधीपुरतं एवढंच असतं, बाकी काहीच नाही. आणि तरुणांना भेडसावणारे प्रश्न म्हणजे आता पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही एवढं बाहेरून येतो, वाहतुकीची इतकी कोंडी होती एवढ्या मोठ्या शहरात, इथं एवढे उपनगरं जोडलेत, पण वाहतुकीचं आत्ता कुठंतरी म्हणजे असं वाटतच नाही की आपण महाराष्ट्रात राहतो. असं इतकं हे दिल्ली वगैरे साईडला आपण ऐकलंय की प्रदूषण हे ते, पण ते आज आपल्याला पुण्यात पण पाहायला भेटते. पुण्याची आज ना उद्या मुंबई होणार हे निश्चित झालंय. पुण्यातल्या बाहेरचं, पुणे शहराच्या बाहेरचं तू आहेस. काय नाव आहे तुझं? बर. कुठले कुठून आलायस तू? आता पुण्यात राहतोयस, काय करतोयस? स्टुडंट आहे, सातारामधून आलो, सातारामधून राहतो. माझा पण हाच एक प्रॉब्लेम आहे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे पहिली गोष्ट, फक्त पुण्याचंच नाही पूर्ण महाराष्ट्राचं. कारण तर पुणेमधून सातारामधून जेव्हा मी कात्रजपर्यंत येतो तेव्हा मला फक्त यायला 1 तास लागतो, पण कात्रजपासून माझ्या ह्या लोकेशनपर्यंत यायला मला 1.5 तास लागला. पुण्यात लहानपणापासून तू मोठा झालायस, आता कुठले प्रॉब्लेम्स आहेत असं वाटतं की तुला ते अजूनही पुण्यात सॉल्व्ह झालेले नाही? एकतर रस्ते काही चांगले होत नाहीत, चालणाऱ्यांसाठी फुटपाथ नाहीत, त्याच्यावरनं लोक गाड्या घालतात. कॉलेजवरनं दररोज येता जाताना कधीच सायकल वगैरे चालवायला चांगले रस्ते नाही आहेत. अजून प्रदूषण तर खूप वाढलंय. रस्ते मोठे करायच्या नावावर झाडं खूप कापले जात आहेत आजकाल. आणि ओव्हरऑल फक्त इलेक्शन पुरते प्रॉमिसेस करतायत, नवीन नवीन स्कीम काढतायत. गव्हर्नमेंट स्टेबल राहत नाही आहेत. दर 2-3 वर्षाला सारखे चेंजेस येत आहेत. तर त्यांनी स्टेबल राहावं आणि जे आमच्यासारखा यूथला हेल्प करेल असे काही स्कीम काढावे जे कंटिन्यू राहतील. जेन्युनली मला सांगा की इलेक्शन पुरत्या प्रॉमिसेस देणारे सगळे नेते आहेत असं कोणाला वाटतं? जेन्युनली सांगायचं म्हणजे अजिबात त्याच्यात दुमत नाही झालं पाहिजे. ओपन फोरम आहे, ओपन प्लॅटफॉर्म आहे, खूप निवांतपणे बोला, कुठल्याही आपण राजकीय बाबतीत कोणाशी बोलणार नाही आहोत. वाटतं असं की मुद्दामून हे सगळे नेते आश्वासनं देतात मात्र ते पुढे फुलफिल होत नाहीत. तू कुठून आलायस याच्याबद्दल? मी प्रॉपर जामखेडचा आहे. आणि खरं पाहिलं तर जसं आत्ता आश्वासन देतात, एखादी योजना आणतात, समजा महिलांना आत्ता ST बसची दिली आहे, पण तीच कायम राहिली पाहिजे. आणि जसं दिलंय तसं स्त्री खरं तर सुरक्षित नाही आहे. आज पाहिलं महाराष्ट्रात तर बऱ्याच ठिकाणी महिलांवर काय अन्याय होतोय, आपल्या बहिणींवर काय अत्याचार होतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिथं सगळ्यात अगोदर त्या गुन्हा करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आपण सगळ्यांनी म्हणजे दिल्लीतली निर्भया पाहिली असेल, त्याच्यानंतर अनेक गँगरेप्सच्या केसेस बघितल्या असतील. खरंच जो महिलांबाबतचा कायदा आहे तो थोडा स्ट्रिक्ट झाला पाहिजे असं वाटतं का? नाही वाटतं का? जोरात मला हो कोणीतरी तर हो बोल. कशामुळे वाटतं? हा सगळा जो आपण आत्ता बघतोय, काय वाटतं की या सगळ्या कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे, एक वेगळी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे असं वाटतं? मुलींसाठी काही ॲक्शन्स घेत नाहीत लोक, जे फक्त सोडतात 1-2 वीकसाठी फक्त न्यूजमध्ये राहतात, ट्रेंडिंग असतं, नंतर सगळे विसरून जातात, बॅक टू रुटीन होऊन जातं सगळं, जे की नाही व्हायला पाहिजे. स्ट्रिक्ट ॲक्शन्स घ्यायला पाहिजे जे की गव्हर्नमेंट घेत नाही. आणि मग त्याच नावाखाली ते प्रॉमिसेस करतात की आम्ही हे करू ते करू, पण वापस तेच होतं. तिसऱ्यांदा आता पंतप्रधान मोदी झालेले आहेत. खरंच हे सगळं ही जी प्रोसेस होती, मोदी खरंच डिझर्विंग आहेत का राहुल गांधींना चान्स द्यायला पाहिजे? मला असं वाटते मोदी आत्ता डिझर्विंग तर आहेत, कारण की मागच्या 10 वर्षात आपण भरपूर डेव्हलपमेंट बघितली, GDPमध्ये ग्रोथ बघितली मोदींच्या कार्यकाळात. तशी मागच्या 60 वर्षापासून जेव्हा काँग्रेस होती तो एवढी डेव्हलपमेंट नाही दिसली आपल्याला. काय वाटतं राहुल गांधींना खरंच एक चान्स?
राहुल गांधींबद्दल नाही सांगणार आहे, पण मला एक पॉलिसीबद्दल बोलायचं. सो तुम्ही पॉलिसी काढता तर पॉलिसीज शुड बी लाँग टर्म आणि बेनिफिशियल पॉलिसीज असल्या पाहिजे. नाही की इलेक्शन जवळ आलेत म्हणून तुम्ही अशा पॉलिसीज काढताय. स्पेसिफिकली लाईक लाडकी बहीण, बरोबर, तुम्ही आमचेच पैसे काढून आम्हालाच देताय, बरोबर. त्यांनी लाडकी बहीण पॉलिसी तर काढली, बरोबर, पण मग त्यांनी काय केलं, प्रत्येक गोष्टींचा भाव वाढवला. जसं की गॅसचा रेट खूप वाढला आहे. जो बॉन्ड आम्हाला 100 रुपयाला मिळायचा तो बॉन्ड आता आम्हाला 500 रुपयाला मिळतो. आता आम्हाला जर काही कॉलेजचं फॉर्म वगैरे भरायचं असेल, वी विल बी नीडिंग बॉन्ड्स, राईट. सो मग आम्हाला जेव्हा बॉन्ड घ्यायला जायला लागतं तो 100चा बॉन्ड आता 500 रुपयाला भेटतो. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर पॉलिसी काढताय तर ते बेनिफिशियल असल्या पाहिजे आणि लॉंग टर्म पॉलिसीज काढा तुम्ही. महागाई वाढली आहे कोणाला जेन्युइनली वाटतं रे? खरं सांगा की तुम्ही एखादी गोष्ट आधी 10 रुपयाला घेत असाल ती आता 20 रुपयाला आली, असं खरं कोणाला वाटतंय? कारण कोणालाच काही वाटत नाहीये. काय वाटतं तुला? वाटतं महागाई वाढलेली आहे म्हणून. काय काय म्हणजे कुठल्या वस्तू ज्या तू आता दैनंदिन मधल्या वापरत असतील त्या महाग झाल्यात, पण याला जबाबदार कोण? याला जबाबदार आपण सरकारला म्हणू शकत नाही, पण काही अर्थाने आहे. पण असं मला वाटतं सरकारने प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागू केलेली, 18% जीएसटी लागू केलेली, नोटबुकवर केली, पेनवर केली, रजर्ववर सुद्धा त्यांनी 18% जीएसटी लागू केलेली आहे. असे म्हणजे शैक्षणिक गोष्टीवरही त्यांनी आपलं जीएसटी लागू केलेली आहे. और बाकी गोष्टीवर यांनी जीएसटी लागू केलेली, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे दर वाढलेले आहे व त्यामुळे महागाई वाढलेली आहे. जीएसटी दर थोडे कमी केले पाहिजे असं वाटतं. देशात काम कोणाला करायचं आणि परदेशात? देशातले आधी सांगा. देशात आपण आपल्या देशात काम केलं तर आपण आपल्या देशाला म्हणजे मोठ्या वरच्या पातळीवर नेण्यासाठी आपण आपले छोटंसं मदत करू. या कारणामुळे मला माझ्या देशातच काम करायला आवडेल. परदेशात कोणाला जाऊन करायचं? खरं सांगायचं, अजिबात नाही का? एकदम भारी. काय कारण आहे परदेशात जाऊन काम करायचं? जसं की परदेशामध्ये सगळ्यांना माहिती आहे की थोड्याशा फॅसिलिटीज म्हणा, शिक्षणामध्ये, स्कॉलरशिप्समध्ये जरा जास्त आहेत. जसं की ऑटोमोबाईल क्षेत्र जर्मनीमध्ये चांगलं आहे, USA मध्ये त्यांचं मेडिकल क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र सगळं चांगलं आहे. त्यामध्ये जरा मग आपल्याला जेव्हा आपण भारतातून बाहेर जातो तेव्हा आपल्याला तिथे एक्सपिरियन्स मिळतो, तिथे शिकण्याचा, तिथे नोकरी करण्याचा. आणि त्यानंतर जेव्हा आपण सपोज परत जरी आलो रिटर्न, तर आपल्याला त्याच्या आधारावरती आपलं जे पॅकेज असतं पुढचं ते सुद्धा आपल्याला चांगलं मिळू शकतं. खूप चांगला मुद्दा बरं का यांनी, हा खूप चांगला मुद्दा मांडलाय की ज्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत ते बाहेरच्या देशात आहेत, आपल्या देशात नाही आहेत. हा असा त्याचा मुद्दा आहे. आपल्या देशात हे सगळ्या गोष्टी येणं बंधनकारक आहे असं वाटतं का? म्हणजे जेणेकरून याचा आत्ताची जी भूमिका आहे की बाहेर जायची, मग ती कदाचित बदलेल. तुला काय वाटतं की हे जर सगळे युनिट्स पुण्यात आले किंवा महाराष्ट्रात आले तर याचा फायदा तुमच्यासारख्या तरुणांना होईल? होईल सर, नक्की होईल. मी NTCच आहे, तर चिप मॅन्युफॅक्चरिंग जे आता भारतामध्ये येते तर ती नक्कीच पुढच्या 4-5 वर्षामध्ये ती येईल आणि त्यात जॉब पण भरपूर होतील. तू कुठनं आलायस? पुण्यातलाच आहे. बरं, वोटिंग करणार आहे यावेळेस? करणार आहे. बरं, काय डोळ्यासमोर काय म्हणजे तुला तुझ्या भागातला आमदार कसा पाहिजे? नाही, मला आता वाटतं की आता जो एन्व्हायरमेंट झाला आहे वोटिंगच्या वेळेसमध्ये, पब्लिसिटी लय होते तिथे. मी आता बघतो रोडला जातोय, कुठल्या रिक्षा स्पीकर लावून फिरतो, नुसतं बॅनर बिनर छापतात. मला ॲटलिस्ट असं वाटतं की ते म्हणजे त्याच्या जागी आपण कुठेतरी आपला युजफुल युटिलाइज करायला पाहिजे. तो कोणाला असं वाटतं की खरं सगळे हे जे पैसे आहेत हे सगळे कॅन्सल करून कुठेतरी त्याचा पैशाचा वापर चांगल्या ठिकाणी वापरला पाहिजे? कुठला आहेस तू? श्रीगोंदा, अहमदनगर. बरं, मतदान करणार आहे का? बरं, कसं पाहिजे आमदार तुझं? सगळ्यांचे कामं केलेले पाहिजे, म्हणजे सगळ्या जनतेचे. बरं, तिथं होत नाही काम? नाही, म्हणजे एवढे नाही आहेत तिथं डेव्हलप. बरं, मग ग्रामीण भागातल्या आमदारात आणि शहरातल्या आमदारात थोडाफार फरक आहे. आता हे तुला मान्य आहे, तू तिकडचा आहेस आणि इथं आले त्यामुळे तुला बघायला मिळत असेल. त्या आमदारांनी मूलभूत प्रश्न म्हणजे तुमच्या गावातले कुठले कुठले असे प्रश्न आहेत की ते सोडवले पाहिजे? म्हणजे आमच्या इकडे भरपूर प्रश्न आहेत, रस्त्याचे, पाण्याचे. म्हणजे पाणी नाही येत टायमावरती, रस्ते नाही चांगले. ते प्रश्न सोडवले पाहिजे त्यांनी. जे आमच्याकडचे MLA आहेत तर त्यांच्याशी कसं झालं होतं की, तू कुठला आहेस? मी चंद्रपूर विदर्भमधून आलेलो आहे. तर तिथं असं झालं होतं की त्यांनी डेव्हलपमेंट वगैरे तर केलं आहे, जसं बॉटनिकल गार्डन आणलं आहे, सगळं काही केलं आहे. पण त्यांनी एक मुद्दा घेतला होता की दारूबंदी केली होती. पण ते जे काँग्रेसवाले आहेत त्यांचं दारूचं दुकान होतं, तर त्यांनी काय केलं आहे की निवडणुकीच्या पुढी सगळं इकडे तिकडे सांगितलं आहे आणि हे सगळं केलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या त्या दारूच्या पावरनी सगळं मतदान इकडे घेतलं आहे लोकसभेत आणि ते काँग्रेसचे नेता आले आहेत. पण मला असं वाटतं की लोकांना पण सहजासहजी समजलं पाहिजे की
कोणाला वोट दिलं पाहिजे आणि कोणाला नाही ते डिपेंड करतात. बरं, आता एक जेन्युइन आणि एक खूप भारी प्रश्न आहे, तेवढाच अवघड आहे. आत्ता आपण बघतोय की कम्युनिटी रिझर्वेशन्सबद्दल खूप चर्चा आहे, म्हणजे ही कम्युनिटी वर्सेस ती कम्युनिटी. तुम्हाला असं खरं वाटतं का रे, म्हणजे काय या कम्युनिटीमध्ये तुम्ही आता सगळे मित्र आहात, एकमेकांचे मित्र असाल, तुम्ही खरंच हे सगळी जात बीत बघून मैत्री करता? अजिबात नाही. आम्ही असं जातपात बघून आधी मैत्री अशी करत नाही. त्यांचे विचार आणि आपले विचार जुळतात का किंवा त्यांच्यासोबत आपली वाईफ जुळते का हे बघून आम्ही मैत्री करतो. तू करतोस का असं काही विचार? आतापर्यंत कधी गेले नाहीत आणि मित्र हे म्हणेन माझे पण कमीच आहेत बाकीच्या दुसऱ्या कास्टमधले किंवा दुसऱ्या रिलिजनमधले मित्र, पण जेवढे पण आहेत ते सगळे मला चांगलेच मिळालेत. आणि त्यांची फक्त कसा मुलगा आहे तो, आपल्यासोबत जुळतंय का नाही ते बघूनच मी मैत्री करतो. आणि इथून पुढे मी लाईफमध्ये कधी करणारच नाही तसं. आय फील आपल्या इंडिया जातीवादापेक्षा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी जास्त करायला पाहिजे. जे रिफॉर्म्स आहे की जे एक्झाम्शन्स आहे ते जातीवादापेक्षा आपल्यांचे पर ॲन्युअल इन्कम ह्या बेसिसवर द्यायला पाहिजे, ना की तुम्ही नावं देऊन. कुठल्या गोष्टी आहेत अशा की ज्या सरकारने या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे? मेन म्हणजे भ्रष्टाचार. तर मागच्या 1.5 वर्षात पुणे रिंग रोड प्रकल्पाची किंमत होती 22,000 कोटी. निवडणूक लागायच्या 2 दिवस आधी झाली 47,000 कोटी आणि कंपनीला ते टेंडर पण देण्यात आलं. म्हणजे 1.5 वर्षात 27,000 कोटी ही किंमत कसं काय वाढू शकते, आम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न पडला. आणि त्यानंतर दुसरी बातमी आली, मी टीव्हीवर बातमी बघत होतो की मागच्या वर्षी दावोसमध्ये, स्वित्झर्लंडची राजधानी दावोस, तिथं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची मीटिंग झाली. तिथं आपले मुख्यमंत्री गेले होते. तिथं एक त्यांनी म्हणजे रूम म्हणजे गाळा भाड्याने घेतला होता, हॉटेलमध्ये राहिले होते. त्यांचे बिल आले, त्यांना ते बिल दिलं नाही आणि पुढच्या क्षणाला मला लाडकी बहिणीची जाहिरात दिसली. मग मला प्रश्न पडला, यांना गाळ्याचे भाडं द्यायला पैसे नाहीत आणि लाडकी बहिणीची जाहिरात द्यायला पैसे आहेत. मग हे त्यांची जे इन्फ्लेशन चाललंय हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्या डोळ्यात धूळफेक चालली ते आपण ओळखली पाहिजे. म्हणजे इथं पुणे मेट्रो आहे शेजारीच. मागच्या 2 वर्षापासून पुणे मेट्रोच्या पुढच्या मार्गिकांचं प्रस्ताव केंद्र सरकारकडे रखडलेले आहेत, अजून मंजूर नाही झाले. त्यानंतर पुणे नाशिक रेल्वेचे प्रस्ताव 5 वर्ष झाले केंद्र सरकारकडे रखडलेत, अजून मोकळे नाही झाले. परत दिल्लीत RRTS नमो भारत ट्रेन ती सुरू झाली, ती आपल्या महाराष्ट्रात पण सुरू करता येऊ शकते. नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद हा प्राईम लोकेशन आहे. म्हणजे जर तुम्ही पुणे आणि अहमदनगरला बाय रोडनी जात असाल दिवाळीत तर तुम्हाला 5 तास लागतात. का तू सगळे रोज पेपर बघतो का पॉलिटिक्स तुला सगळंच माहिती? काय आपल्याला ना, आपण कान आणि डोळे उघडे ठेवले ना, आपल्याला सगळं कळतं. क्या बात आहे. खूप चांगला मुद्दा आहे. करप्शनचा एक खूप चांगला मुद्दा त्यांनी उपस्थित केला, तो मला पर्सनली खूप आवडलेला आहे. सिस्टीममध्ये करप्शन आहे का, हे आहे का? अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की बाबा करप्शनमुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या मागे पडल्या? करप्शनचं बरेच ठिकाणी होतं. तुम्ही बघत असाल की रस्ता बांधताना, आपले कोणते इन्फ्रास्ट्रक्चर बांधताना, आता आपल्या इथं पण बरेचसे करप्शन येतात, पण ते रिपोर्टमध्ये येतात, रिपोर्टमध्ये येत नाहीत. आता बिहारसारख्या गोष्टींमध्ये बरेचसे करप्शन तुम्ही बघत असाल न्यूजमध्ये की पूल पडले, हे पडले. हे का होतात? कारण करप्शन भरपूर ठिकाणी चाललंय. आता ते करप्शन पॉलिटिक्समध्ये नाही, ब्युरोक्रेसीमध्ये पण आहे, लोकांमध्ये पण आहे, जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्यामध्ये पण आहे, ते सगळ्यामध्ये. आणि कोण असं समजा आपल्याला कोणतं जमीन आपल्याला विकत घ्यायचं कोणत्या सरकारला, तर समजा ती जमीन 50 लाखाची असली तर ते ऑन पेपर 70 लाख 80 लाख अशी किंमत वाढवून आपल्या गव्हर्नमेंटचा आपला सगळा टॅक्स एक्स्ट्रा तिथं जातो, लोकांच्या खिशात जातो आणि ब्युरोक्रेसीच्या खिशात जातो. इलेक्ट्रल पॉलिसीज तुमच्या काहीतरी एक तुम्ही मनाने ठरवलेल्या असतील की बाबा मी जेव्हा वोट करतो तेव्हा माझी कामं झाली पाहिजेत, बरोबर? तर हा MLAचा क्रायटेरिया काय असेल असं वाटतं? म्हणजे कुठल्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार हे मला सांगू नका, पण त्या उमेदवाराच्या काय क्वालिटीज पाहिजे? त्यांनी सगळ्यात पहिले तर एज्युकेशन सिस्टीमकडे लक्ष दिलं पाहिजे, डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे. डेव्हलपमेंटमध्ये स्पेशली ट्रान्सपोर्टवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर एज्युकेशन सिस्टीममध्ये कसं होतं आहे, आत्ता फीज कमी आहेत पण हायर एज्युकेशनसाठी फीज खूप जास्त आहेत, तर त्याच्यावरती सुद्धा त्यांनी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. MLA कसा पाहिजे तुला? आमदार कसा पाहिजे का? आमदार नाही, मला शेतकऱ्यावर बोलायची. शेतकरी? हो. बोल काय शेतकरी काय बोलायचं? बेसिकली भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण खरंच सरकारचं शेतकऱ्याकडे लक्ष आहे का, हे पण एक मोठा मुद्दा आहे. जसं की तुम्ही म्हटला की बाकी गोष्टीचा भाव वाढत आहे आणि शेतीमालाचा का नाही, यावर पण सरकारनं थोडं लक्ष वेधलं पाहिजे. कारण की कृषीप्रधान देश असल्याने आपल्याला बाहेरून जे माल आहे, ऑइल वगैरे बाहेरून आयात करावं लागतं. स्वतः कृषीप्रधान देश असून बाहेरून काही माल वगैरे गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागतात, ह्याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. असं
असं तुला वाटतं? शेतीचा एक यांनी मुद्दा उपस्थित केलाय. शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी असणार आहे की वोटिंग यावेळेस सगळे करणार आहेत का नाही? त्यांनी मला हात वर करून दाखव. नाही, कोण नाही म्हणलं आता? कोणाच तरी आवाज आला बाबा नाही मला. एवढ्या सगळ्यांमध्ये नाही म्हणजे काहीतरी बिनसले. कोण? तूच म्हणलंस ना? काय काय कारण आहे तुझं? 18 नाही झालो. अरे 18 नाही झाला, अरे दे टाई. पण 18 झाल्यानंतर 19ला करणार का? आता अजून 5 वर्षांनी येईल. अरे पण त्याचं म्हणणं आहे ना की तो तर म्हणतो मेट्रो नाही आले, म्हणलं जोपर्यंत मेट्रो नाही आलं तोपर्यंत मतदान नाही करणार. तुझं तसं काय आहे का? आमच्या तसं मेट्रोचं पण कारण आहे. त्यांनी ट्रॅक बनवून ठेवलाय. रेंजला आर्मीकडनं जागा घेतली नाही, मेट्रो चालू केली. तिकडे स्टेशन करायला हवं. कॉलेजला यायला पावसाळ्याचं सोपं झालं असतं. मग झालं असतं तर मी पण विचार केला असता. बाकीचे तर चला, हा 18 पूर्ण नसल्यामुळे असं तो म्हणतो. बाकीचे करणार आहात का? हात वर दाखवा मला. हात सगळ्यांचे वर हवेत बघा. खरं तर ही सगळी युवा पिढी जी आहे ती खरं तर 20 तारखेला त्यांचं मतदान जे आहे ते करतील आणि त्यानंतर 23 तारखेला याच युवकांचा कौल 23 तारखेला येणाऱ्या मतपेट्यातून बाहेर येईल. तोपर्यंत सगळे युवक जे आहेत ते आता जागृत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची सांगता करताना एकच सांगावं असं वाटतं की पुन्हा एकदा भारताची लोकशाही जर बळकट करायची असेल तर ती सगळी जबाबदारी जी आहे ती याच युवकांवर आहे. कॅमेरामन सुमित बसलेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.